हॅलो हाय नमस्कार. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आले होते आई तुळजापूरच्या मंदिरामध्ये, ते सुद्धा ठाण्यामधले आहे. ठाण्यामध्ये नवीनच आता तुळजापूर बनलेलं आहे आणि मी त्याच्यासाठी खूप दिवस विचार करत होते जायचं पण योग येत नव्हता. पण फायनली त्या दिवशी मी म्हटलं आता मी जाणारच आहे आणि मग माझा उपवाससुद्धा होता सोमवारचा. तर म्हटलं चला आता जाऊया आणि बघू शकता किती सुंदर आहे हे मंदिर. म्हणजे अक्षरशः आपण तुळजापुरात गेल्यासारखंच फील होतं. इतकं छान आणि बारकाईने काम केलेलं आहे. मी तुळजापूरला तर अजून तरी कधी एकदा गेले नाही, माझा योग अजूनही आला नाही आहे. पण म्हटलं इथे एवढं जवळ आहे ठाण्यातच तर एकदा नक्की जावं. पण असं अक्षरशः इथे आल्यानंतर असं वाटतं की खरोखर आपण तुळजापुरातच आलो आहे आणि तसंच सगळं त्यांनी म्हणजे ॲट इट इज जसं तिकडे तुळजापुरात आहे तसंच इथे त्यांनी पूर्ण तसंच मंदिर बनवलेलं आहे. आणि बाहेर बघू शकता गाभाऱ्याच्या बाहेर इथे सगळे खूप सारे फुलं वगैरे होती. तर आम्ही दुपारच्या वेळेस म्हणजेच अराऊंड 12च्या दरम्यान गेलो होतो, त्याच्यामुळे ऊनही होतं आणि तेवढ्यात पाऊसही यायला लागला होता खूप सारा. त्याच्यामुळे ते बाकीचे फुलवाले वगैरे होते सगळे तसे शेड खाली बंद झाले होते. मग आम्ही एक ठिकाणी गेलो, तिकडे ओपन होतं, तिकडे आम्ही फ्लावर्स घेतले आणि मग नंतर आम्ही आता आत गाभाऱ्यात जायला निघालो तर पाऊस खूप जोरात यायला लागला. म्हटलं चला आता जाऊया. आणि मग नंतर बघू शकता इथे भरपूर गर्दी होती, पण निवांत वेळसुद्धा देत होते की आपण निवांत देवीला बघू शकतो, प्रार्थना करू शकतो, मनोभावे तिची पूजा करू शकतो. बाकीच्या मंदिरांसारखं असं नाही की बाबा चला चला लाईन व्हा पुढे पुढे असं ढकलत नव्हते. अक्षरशः तुम्ही निवांत देवीला डोळे भरून बघू शकता, इतका वेळ तुम्ही तिथे उभे राहू शकता. इतकं छान होतं. बघू शकता सगळे भरपूर लोक होती, बसलेली होती. मग नंतर मी गाभाऱ्यात जायला तयार झाले आणि माझं मन एकदम असं खुश होतं, कारण का माझं सगळ्यात फेवरेट दैवत म्हणजे देवी आहे. मी आई भक्त आहे, त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आता गाभाऱ्यात आम्ही जात होतो. तर सुरुवातीला तुम्हाला इथे एक असा मस्त असा कासव भेटेल, ज्याचे तुम्ही दर्शन करून पुढे जाऊ शकता. मग नंतर आम्ही मस्तपैकी कासवाचं दर्शन केलं, पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर तुम्हाला आईचं हे मिळेल, तुम्हाला काय तर सिंह, आईचं वाहन आहे. तर इथे सिंह मिळेल तुम्हाला विराजमान झालेले, एकदम सुंदर असे. मग त्यांच्यावर आम्ही हळद कुंकू वाहून फूल ठेवलं आणि मग नंतर आम्ही पाया वगैरे पडून पुढे गेले. अक्षरशः सुंदर म्हणजे इतकं बारकाईने काम केलं आहे ना तिकडे मंदिरामध्ये, खूपच म्हणजे मन असं प्रसन्न होतं तिकडे गेल्यानंतर. बघू शकता जास्त लोकही नव्हते आणि सगळ्यांना निवांत वेळ मिळत होता आणि फोटो काढायला देत होते मुळात. नाही तर काही ठिकाणी फोटोज अलाउड नसतात, काही नसतात. आता हे नवीन मंदिर आहे त्याच्यामुळे मे बी इथे मोबाईल्स अलाउड आहेत, फोटोज काढून व्हिडिओज काढून द्यायला सगळं अलाउड आहे. मे बी ह्यांचं जास्त खूप आता म्हणजे इथे प्रसिद्धी झाली, मंदिरात खूप जास्त गर्दी व्हायला लागली भाविकांची, तर इथेही मोबाईल्सनी अलाउड होणार नाहीत व्हिडिओज वगैरे काढायला. पण आता आम्हाला योग होता त्याच्यामुळे आम्ही भरपूर मनसोक्त फोटोज आणि व्हिडिओ काढले. आणि आईचं तुम्ही बघू शकता रूप किती सुंदर आहे, म्हणजे अक्षरशः मन असं प्रसन्न होतं. मला तर खरंच तुळजापूरला जाण्यासारखाच फील आला. मग नंतर माझा नंबर लागला आणि मग नंतर मग मी माझी ओटीची घेतली होती, ती देवी पुढे दिली आणि ते पुजारी काका होते त्यांनी माझी ओटी घेऊन देवी आईला चढवली आणि प्रॉपर ते पूजा करून प्रत्येकाची ओटी चढवत होते देवी पुढे. तर माझी ओटी ती चढवली गेली. मी जे काही दिलं होतं देवीनी मानाने घेतलं ते मानून. आता फक्त माझी एवढीच मनापासून इच्छा आहे की मला एकदा खरंच तुळजापुरात जायचा योग आणि तुळजापुरात जाऊन आईचं दर्शन घ्यावं, असं मला एकदा तरी नशिबात यावं तो योग, अशी मी आशा करते. आणि हे देवीचे चरण आहे, तुम्ही इथूनच देवीचं दर्शन घ्या. जर तुम्हाला जायला जमत नसेल तर नक्कीच ह्या व्हिडिओच्या थ्रू तुम्ही दर्शन घ्या आणि देवीला आपली प्रार्थना सांगा. मी पण आता देवीला छान असे मनापासून प्रार्थना केली आणि खूप सुंदर दर्शन झालं. मनसोक्त खूप वेळ उभी राहून देवीला बघितलं, मनापासून दर्शन झालं. काकांनी माझी ती ओटी होती ती भरली व्यवस्थितपणे देवीपुढे आणि मला उरलेलं होतं ते सगळं प्रसाद मला दिला. हा बाहेरचा आवार तुम्ही बघू शकता, गाभाऱ्याच्या आतूनच सगळं बघू शकता. इथे इतकं सुंदर असे खांब आहेत ना, त्या खांबांवर इतकं बारीक काम केलेलं आहे कोरीव ना, की खूप असं वाटतं प्राचीन काळामध्ये जसे होते ना पूर्वीचे मंदिर जे बारीक कोरीव काम केले तसे अक्षरशः तसेच आहेत. आणि खूपच सुंदर असं एकदम बनवलेलं आहे सगळं गाभारा आणि आतलं डेकोरेशन वगैरे इतकं सुंदर बारकाईने केलेलं आहे की खूपच बरं वाटतं. आतमध्ये बसायलाही निवांत वेळ देतात, त्याच्यामुळे पुष्कळ लोक बसलेही होते, फोटोज काढत होते. माझं दर्शन घेऊन झालं होतं तर मला खूप आनंद होत होता. त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता आई तुळजाभवानी मंदिर आहे इथे लिहिलेलं आणि खूप बघा किती बारकाईने काम केलेलं आहे सगळं गाभाऱ्याच्या बाहेर. आणि खरोखर जर तुम्हाला जमत नसेल ना इतक्या लांब जाता तर इथे येऊन तरी एकदा दर्शन नक्कीच घ्या. ठाण्यामध्ये जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. ऑटोनी आलात तर एक 50-1 रुपये घेतात, जास्त घेतले नाहीत. 50 रुपये स्टेशनपासून एक हार्डली 10 मिनटाच्या अंतरावरच आहे. त्याच्यामुळे आम्ही एकदम मस्तपैकी आलो दर्शन घ्यायला. तर आता बघा इकडे सुंदर असं दर्शन चालू होतं.
सगळेजण आपले फोटोज वगैरे घेत होते, व्हिडिओज घेत होते, कारण का कोणीही रोखत नव्हतं तुम्हाला. ह्या आजी ज्या दिसत आहेत ना इथे, ह्या आजींनी मला खूप बघा, ह्या त्यांच्या मुलगी आहेत आणि हे त्यांच्या आई आहे ना, त्यांचा वाढदिवस होता, त्यामुळे त्या दोघी मायलेकी होत्या दर्शनाला. त्यांची आमची खूप चांगली मैत्री झाली आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला, की मला सांगितलं तुझं नवीनच लग्न झालं ना, तर तुला खूप खूप आशीर्वाद. त्यांना माझ्या पायातल्या जोडव्या खूप आवडल्या. त्याला म्हणाला की हल्लीच्या मुली घालत नाहीत अशा जोडव्या, पण तू घातल्यास तर खूप छान वाटतं आहे. त्याच्यामुळे त्या माझ्याशी जास्त बोलल्या. मग इथे त्या बसलेल्या होत्या, आम्ही खूप गप्पा मारल्या. तुम्ही बघू शकता इथे त्या आजी बसलेल्या होत्या. आम्ही खूप गप्पा वगैरे मारल्यानंतर त्या आजी तिकडे गेल्या त्यांच्या मुलीकडे. आणि मग नंतर मी ते माझ्या केसामध्ये देवीकडनं जी वेणी आली होती आणि गुलाब आलं होतं ते केसात माळलं मस्तपैकी आणि खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही म्हटलं चला आता खूप निवांत बसलो, तासभर तरी आम्ही देवळात बसलो. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो. मग बाहेर जायला निघाल्यानंतर काहीतेही आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मग आता आम्ही जायला निघालो. जाताना पण आजी त्या भेटल्या आणि त्या आजी मला म्हणाल्या जा सुखात राहा, मस्त कर, छान संसार कर, असं मला त्या सांगत होत्या आजी जाताना. त्याच्यानंतर बघा हे फायनल देवीचं दर्शन तुम्ही घ्या आणि नक्की एकदा तरी ठाण्यात जाऊन ह्या तुळजाभवानी मंदिरात दर्शन घ्या. खूप छान दर्शन झालं, मस्त सगळं व्यवस्थित. आता घरी खूप दिवसाची इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे. खूपच सुंदर मंदिर आहे आणि खूप मस्त दर्शन झालं आणि खूप मस्त वाटतंय.